ते अजूनही त्याचे ओठ लाल बुंद दिसत आहेत देखण्याचं. मी महाराष्ट्रात भारतात कीर्तन करताना प्रवासात कुठे मरू दे, पण माझी अंतिम इच्छा आहे माझी उत्तर क्रिया सिद्धेश्वरात शिरूरला करा. का? तिथे कावळेत म्हणे. अरे माझं येणं जरी तुमच्यात नसलं तर वार्षिक नारळीतला माझा हा सर्वे सगळा स्कॅनिंग आहे. आणि हे आपल्या जवळचेच आपले असतात असं नाही. त्यामुळे वार्ता मला कळली. एक श्लोक सांगतो. षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवेत द्विकर्णस्य मंत्रस्य षष्ठी तत्पुरुष ब्रह्माप्यंतम न गच्छति. जगत उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्म्याला माणसांच्या शब्दाचा आवाका कळत नाही. 2 कानात ते स्थिर असतं. 4 कानात फार तर फार कंट्रोल करता येतं. पण 6 कानाच्या पुढे वार्ता विस्तीर्ण झाली. तुमच्या न्यायातलं मी काय बोलू. तैलबिंदुवत आणि जलबिंदुवत. एक वार्ता तैलबिंदुवत आहे आणि दुसरी जलबिंदुवत आहे. जलबिंदुवत वार्ता खंडित होते आणि तैलबिंदुवत वार्ता अखंड राहते. तुम्ही सगळेच माझे. मला या नारळीमुळे महाराष्ट्रात खूप नारळ मिळतात. मोरबण असेल, सिंदखेड असेल, परतूर असेल, नांदेड असेल, मनमाड असेल, यावल असेल, जिथे जिथे अनुयायी गडाला कनेक्ट आहेत. वर्षभर मला निमंत्रण कायम असतात. आणि अजून पुढचं बोलतो. नारळीत माझं कीर्तन व्हावंच अशी माझी अपेक्षा नाही. मात्र नाही झालं तरी नारळीतला उत्सव माझाच आहे ही माझी भूमिका आहे. लक्षात. आजचा अभंग अनावट आहे, अपरिचित आहे. महाराष्ट्रात बाकीच्या संतांच्या अभंग आहेत हे कळण्यासाठी मी हा सोदाहरण म्हणून अभंग निवडलेला आहे. येणाऱ्या काळात लोकांना कळवावं लागेल की अन्य संतांचे सुद्धा अभंग आहेत बर का. आज गोरबा काकांचा अभंग निवडणारे जवळजवळ नाहीयेत. चोखोबारायांचा घेणारे जवळजवळ नाहीयेत. नरहरी महाराज सोनारांचा घेणारे जवळजवळ नाहीयेत. माणकोजी बोधल्यांचा घेणारे नाहीत. आणि समर्थांच्या बाबतीत तर बऱ्याच लोकांना वावडच आहे. त्यांना गाणं चालतं, कविता चालते, शेर चालतात, शाहिरी चालते, पोवाडे चालतात. आपल्या संप्रदायात फक्त एक राहिले, लावण्या. आणि ते झालं मग खालचे म्हणतील काय बुवा यार पैसा गेला पण जाम मजा आणली. जावाई करून घे जावाई. सटले बुवा एक पखावज वादक मला आवडला. आणि त्याला मी म्हणालो काय अफलातून हात यार तुझा. लवेला चाटीला करेक्ट 10 वाजवलास. मला वाटतं तुला जावाई करावं पण आता प्रॉब्लेम आहे करू काय. जेव्हा गृहस्थी होतो तेव्हा झाली नाही आणि आता होणे दुरापास्त आहे. मग तो मला मधला मार्ग काढा. म्हणलं मानस कन्या मानतून तुला देतो. मार्ग प्रशस्त करता येतो. चला इकडे तिकडे वेळ वाया न दवडता मी निवडलेल्या अभंगाकडे तुम्हा सगळ्यांचं चित्त आकृष्ट करण्याचा प्रयास करतो. प्रयत्नवादी राहतो. काहींना सिद्धांत आणि साहित्य लिहिता आलं, विवेकजी, परमेश्वरजी. काहींना बोलता आलं. वारकरी संप्रदायात काहीच लोक असे आहेत की ज्यांच्या बोलण्यातही दम आहे आणि लिखाणातही दम आहे. काहींच्या बोलण्यात दम आहे, लिखाणात नाही. आता मी बोलतोय ना पण मला एक पॅरेग्राफ ड्राफ्टिंग करता येत नाही स्वच्छ. काही बुवा लोकांना आशीर्वादाचं पत्र लिहिता येत नाही पण ती ईश्वर कृपेने मोठे आहेत. मी काय म्हणालो, ईश्वर कृपेने मोठे आहेत. हे पत्रास कारण की कारण एवढं दुर्भिक्ष त्यांच्याकडे. पण वेड्या लोकांनी त्यांना जवळ घेतल्यामुळं ते त्यांचे लीडर आहेत.
निदान पाणी तरी न्यावं, चूळ भरायला, फ्रेश व्हायला. आणि मग त्याने आपल्याला सांगावं. ज्यांना अन्वय नाही, परिच्छेद नाही, समन्वय काही कळत नाही, ते लोक आपल्या स्टेजवर येऊन आपल्याला ज्ञान शिकवतात. मला मोठी कीव आणि दया येते. आमच्या सुशीलाताई बसल्यात. प्राध्यापकांना शाळेत शिकवता येईल, व्याख्यान करता येतील, भाषणही उत्तम होतील, लोक टाळ्या देतील. परंतु एक वाक्य बोलू का? संत वाङ्मयाच्या ओवी अभंगाचे अर्थ लागायला पूर्वजांची, गुरुची अंतःकरणाची कृपा, आपला प्रयत्न असला तरच अर्थ फावतो, अन्यथा नाही. एक 10-20 अभंग सोडले तर माझ्या जीवनात अजून 15व्या अभंगाला टच करता नाही आलं मला. आणि या सगळ्यांचं ऐकून मी आज या स्थितीत, या पथावरती आरूढ आहे. आजचा अभंग श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा आहे. निवृत्तीनाथ दादा वारकरी संप्रदायाचे जगद्गुरू आहेत. एकाने मला प्रश्न विचारला, जगद्गुरू तर तुकोबबार आहेत. म्हणलं ते आहेतच, पण अन्यायी वारकरी परंपरेत जगद्गुरू आहेत. त्याला पुरावा आहे, प्रूफ आहे. विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. आपल्या गुरुवर्य कुंभार गुरुजींच्याकडनं सुटल्यावर मी आणि महादेव राऊतांना असं वाटलं की आपल्याला एक गाड्या बसायला असल्या पाहिजेत. त्या काळात ब्रँड गाडी घेतली बाबासाहेब महाराज इंगळ्यांनी. तुम्हाला अजून सांगतो, ते स्वर्गीय भीमसेन महाराजांचे पट्टशिष्य होते. त्यांनी गाडी घेतली ब्रँड, आणि तेव्हा त्या बँकेचे चेअरमन नागदे होते धाराशिवचे. आपल्या माणसानं गाडी घेतल्यावर आपल्याला पटेल त्याला बुवा कसं म्हणावं. आणि त्या काळात DI कमांडर पिजोड गाडीने भीमसिंह महाराज आमच्या राजुरीला येत असायचे. मिठू सेठचा वाडा, सोनाजी नानांचं घर, देशमुखांचा वाडा, हे त्यांचं प्रशस्त उतरण्याचं ठिकाण. त्यांनी गाडी घेतल्यावर आम्हाला गाडी घ्यावी वाटली. कुणाला? मला महादेव महाराज राऊतांना. ते कूटचिंतन प्रवक्ता, आम्ही दोघं मित्र. आता गाडी घ्यायची तर ब्रँड घ्यायला द्रव्य नाही ना. द्रव्य सर्वे जनः कांचनम आश्रयन्ते. कौटिल्य अर्थशास्त्र कळल्या विना, हातात आल्या विना शहाण्यांची अक्कल गुंग होती. आम्ही सेकंड हँड गाड्या चॉईस केल्या. मुलुंडला गेलो चेक नाक्याला. ब्रँड कुठून मिळणार आपल्याला. गेलो आम्ही मुंबईला गाडी आणायला दोघही. त्यांना गाडी पडली 85,000ला पसंत, आणि मला 76,000. जुन्या गाड्या, जरा टचअप करायच्या, वायरिंग सीट वगैरे घेतल्या. ड्रायव्हर मी बरोबर घेऊन गेलो होतो नवगण राजुरीचा. त्याला म्हणलं ही गाडी आहे. म्हणलं ही गाडी कलर कसा आहे? म्हणलं धवला शुभ्र. पुण्यातली सवय मला, धवला शुभ्र. तो म्हणला मी गाडी चालवणार नाही का,
घेतली तर व्हाईट घ्या, नाही तर घेऊ नका. दृष्टांत संपला. दृष्टांत असा चुटुकदार असावा, चिमुकला असावा आणि कसा असावा? सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांत. सिद्धांताची समीक्षा करण्याकरता उपयोगात आणलेली उक्ती, तीच नाव सोदाहरण. पुराणात सुद्धा पुराणातली वानगी शब्द आहे. काय शब्द आहे? म्हणजे उदाहरण. काही काही लोक म्हणतात पुराणातली वांगी पुराणात बरी. वांगी असतात काय कुठं? वानगी उदाहरणार्थ. आवाज खणकतोय, तोवरचा कंट्रोल करा, जरा दाबा आपल्या मंडपात द्या. मला 49 वर्ष महाराष्ट्रातून अजून निरोप आला नाही की तुमच्या कीर्तनाने आमच्या परिसराचं भलं झालं. नारळी आपलाय, उत्सव आपलाय, खर्च आपलाय. सप्ताह न आवडणारे, गंध न जमणारे, वैदिक सनातन न आवडणारे, शिंडी न ठेवणारे, पुरोगाम्यांच्या अवलाद, त्यांना आपला फुकट वर्गणी न देता आवाज कानावर पडल्या पडल्या कानावर जाऊ नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकायचा, व्यर्थ आपली वाचा. आणि अथर्व ऋषी सांगतात श्रद्धेया न देयम, जे अश्रद्धावान आहेत त्यांना हे देऊ नये, म्हणून आपल्यात आनंद आपण घ्यायचा आणि द्यायचा. धवल शुभ्रन पांढरं दोन्हीचा अर्थ एकच आहे. तसं जगत आणि विश्व दोघांचं वाचक एकच आहे. ते विश्वगुरु आहेत आणि तू खूप बरा आहे, जगत गुरु आहेत. एक वाक्य बोलतो, महाराष्ट्र महाराष्ट्रच आहे, पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं गुरुपीठ जगाच्या पटीवर कोण असेल तर त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आहे. ते नाशिक आहे, नाक आहे. आणि दादा तिथे प्रसवले. अनुपम शिलेवर शांभवाद्वै आणि काश्मीरी शैवागमन त्यांना स्फुरलं. आणि शांकर मतानुवर्ती मत, रामानुज मत कुठपर्यंत मांडावं ही प्रासादिकता ज्ञानोबरायांच्या ओटीत त्यांनी समर्पित केली. आणि मग ते म्हणाले ज्ञानदेवा सारं चोजविले. इथपर्यंत आलं. निवृत्तीनाथ दादा आजच्या अभंगाची भूमिका म्हणताना म्हणाले, उपजे ते मरे, मरे ते झुरे. सुरुवात झाली आपली. आता घरात एकमत लागतं, राजकारणात आपल्या घरात एकमत लागतं, विद्यार्थी आणि शिष्यात एकमत लागतं. एकमत विलासरावांचा, सामना बाळासाहेबांचा, सकाळ पवारांचा, झुंजार नेता वरप्यांचा, पार्श्वभूमी भंडारींचा, लोकप्रश्न दिलीप क्रिस्तींचा आणि चंपावती नामदेवरावांचा. एवढे माझ्या पाठ आहेत. आणि वृत्तपत्रात बातमी लिहिताना संपादकाची एक भूमिका असते. केलेलं वक्तव्य, लिहिलेलं आर्टिकल या मताशी संपादक सहमत असेल असं नाही. इथे वक्ता प्रवचन करतो, कीर्तनकार भावना मांडतो, त्या मताशी शास्त्री सहमत असतीलच असं नाही. त्याचं ते पर्सनल वैयक्तिक मत असतं. आता ताई समोर बसल्यात. राजकारणात, लोकसभेत, विधानसभेत, विधान परिषदेत जेव्हा काही एखादं डिबेट होते तेव्हा पक्षनेता म्हणत असतो त्या आमदाराची ती स्वतंत्र भूमिका आहे. पक्ष या मताशी सहमत असेलच असं नाही. तसं वारकरी संप्रदायात बुवा वाढले, कीर्तन वाढले, सप्ताह वाढले, पण अभंगाची भूमिका ही त्याची पर्सनल संपत्ती आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कॅबिनेट बँकेला त्याला हात घालता येत नाही. त्या पतसंस्था आहेत. चालल्या तर चालल्या नाही तर ग्राहकासहित कुलूप. याच्यातही अर्धे बुडालेले आहेत. विठाला दादांची, माऊलींची, नामदेवरायांची, नाथांची, तुकोबरायांची, निळोबरायांची, सांप्रत सगळ्या संतांची कॅबिनेट बँक आहे. नॅशनल. तिथे आधार कार्ड लिंक लागतं, अपडेट लागतं आणि मग स्लिप भरता येते आणि मग अकाउंट विभागातून काही द्रव्य आपल्याला हस्तांतरित करता येतं, अन्यथा नाही. अर्थात स्लिप भरून पैसे काढायला आपली काही ठेव असावी लागते. आता कोणती ठेव? अंतःकरण कृपा, गुरुकृपा आणि शास्त्र कृपा या तिन्ही ठेवीपैकी एक ठेव असेल तर गुरुप्रसाद स्लिप भरून हातात येतो आणि त्यावर काही प्रॅक्टिकली काम करता येतं.
माझी दर सप्ताहात भावना असती आणि याही सप्ताहात मी मांडतो, शास्त्रींनी सगळ्या पोरांचं कल्याण केलं, सगळ्या पोरांचं, अनेक कुळातल्या. मी परवा भालगावला गेलतो, केवढी संपत्ती, 40 एकर बागायती म्हणे त्याच. माझ्या विवेकाचीच मला काळजी, हातावरचं पोट तिथे उत्पन्न काय मला सांगा. अरे तुमच्या सगळ्यापेक्षा पहिला माझ्याकडे माझा संबंध आहे ना, त्यामुळे मी त्यांच्याकडे तोंड, एक प्रतिनिधी असावा लागतो. पूर्वी शास्त्रींना विचारा, ब्रह्मसूत्र उपनिषद शिकण्यासाठी हुशार एक प्रतिनिधी विद्यार्थी मांडत असत समोर आणि मरेल मागे. तसं वक्ता आणि श्रोता कृष्णा शास्त्रीजी नातं जुळवायला कुणीतरी एक चेहरा स्वीकारावा लागतो आणि त्याच्याकडे बोट करून बोलायचं. का? सुखही तो सहन करतो, दुःखही सहन करतो आणि वक्त्याला प्रसन्न करून मुद्रेनं आपली भावना व्यक्त करतो. आणि नावच त्याचं विवेक. कोकणातला मनुष्य मराठवाड्यात राहणं अशक्य प्रकरण आहे. मी मराठवाड्यातला असून मला इकडे अजिबात करमत नाही. मला करमतं कोकणात. रोहा, पोलादपूर, तुर्भे मला तिकडे जाम आवडतं. वाहणारं पाणी, निसर्गरम्य वातावरण, पिकलेले पाडाचे आंबे, कुंकुम कपाळ लावलेल्या स्त्रिया, आंबाडा, फुलं माललेली, रांगोळ्या काढलेल्या, टापटीप केळीच्या पानावर बरोबर लिंबू मांडलेलं, धवल शुभ्र भात, उत्तम स्वयंपाक, टापटीप स्वच्छ कपडे. इकडे काय पुंडलिक काही तर चपला बुटावर बसतात बोचके घेऊन आणि ते सांगतात कीर्तनाचा काही मेळ लागला नाही आज. नाही लागायचं तुला. तुला ते पारंपरिक ऐकी सवय ना, कोंडोना कोंडोना धरीला. आमचं कामच नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र महापुरुष आहेत, त्यांना तुम्ही निमंत्रण द्या. 2च प्रमाण आहेत त्यांच्याकडं, संसार दुःख मुळ आणि आम्ही वैकुंठवासी. या 2 प्रमाणाखेरीज तुला काही नवीन लोकांना देता येतं का? द्रव्याच्या मानानं, आयात निर्यातीच्या मानानं काही देता येतं का? मला आत्ता शास्त्रीची माझा संवाद झाला. कथेचा विक्रय आणि नरस्तुती या 2 गोष्टी जीवनात टाळता आल्या की माणसाला नराचा नारायण करता येतं. लक्षात धरा. 2 प्रकरण आपल्याला द्रव्यापोटी. अहो, एखाद्या आमदाराचा जर बाप मेला, फॉर एक्झाम्पल मेला, आणि आमचं कीर्तन ठेवलं, तर आम्हाला कीर्तनात म्हणावं लागतं साहेबांचे वडील मोठे परमार्थिक होते, जन्मभर संत सेवा केली. काय केली? द्वादशीला सुद्धा त्यांनी पक 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 कार्यक्रम केला. अरे प्लीज सायलेंट पार्लमेंट मेंबर, प्लीज प्लीज. मला कामकाज तहकूब करायची वेळ आणू नका. सुरळीत चालू द्या. विरोधकालाही प्रार्थना आहे. आदरणीय पुंडलिक महाराज खुरमुटे, एवढं मी सांगू नये काहींची खुलता कळी खुले ना. म्हणजे मंडपात एवढं दिलखुलास वातावरण असूनही काहींचा चेहरा जर सुकला असेल तर समजायचं तो प्रचंड वैराग्यवान आहे. त्यांनी इकडे येऊ नये, हिमालयात मारावं. विठाल विठाल विठाल. राजकारणात घरात एक मत असावं, स्तंभलेखन आणि संपादकाचं एक मत असावं. भूमिका नीट ऐका. गड गडावरच्या शास्त्रीय आणि अनुयायांचं एक मत असावं. वाक्य नीट ऐका. गुरु आणि शिष्याचं एक मत असावं. हस्तामलकाचं जे मत ते त्रोटकाचार्याचं मत, आणि त्रोटकाचार्याचं जे मत ते आद्य आचार्यांचं मत. श्रीमन निवृत्तीनाथ दादांचं जे मत तेच माऊलींचं मत. माऊलींचं जे मत ते सोपान काकांचं मत. सोपान काकांचं जे मत ते चित्कला ब्रह्ममुक्ताईचं मत. तेच मत विनायकदादा साखऱ्यांचं. तेच मत एकनाथ महाराज दिगलूरकरांचं. तेच मत जोग महाराजांचं. तसंच अनुकरण मामासाहेबांचं. तेच बंकट स्वामी महाराजांचं.
तेच वर्तन आणि चारित्र्य आणि सिद्धांत भगवान बाबांचा, तोच सिद्धांत वामन भाऊंचा, तोच सिद्धांत नगद नारायणाचा, तोच सिद्धांत ईश्वर भारतीचा, तोच गंगा भारतींचा आणि सांप्रत आपल्या प्रभागातील सर्व संतांचा. एक मत, एक सूत्र, दोरी. दोरीत बदल नाही. पूर्वी व्हिलायमेंट करताना मशिनरी नसायच्या, दोरी लावायची आणि चाकं व्हिलायमेंट करायचे. एका दोरीत गवंडी पाथरवट थर लावताना ओळिंबा लावायचा. नॉट इंजिनियर, सामान्य साधा खेड्यातला मनुष्य दोरी लावायचा. हैदर, तळखडा आणि चिरा एका दोरीत बसवायचा. वाङ्मयाची मांडणी, अभंगाची भूमिका, निवडलेली ओवी, सूत्रवत दादांना अपेक्षित आहे ती माऊलीला, माऊलीला अपेक्षित आहे ती मामासाहेबांना, मामासाहेबांना अपेक्षित आहे ती मोठे बुवांना, मोठे बुवांना अपेक्षित आहे ती घुले बुवांना, घुले बुवांना अपेक्षित आहे ती श्रद्धेय स्वामींना, आणि स्वामींना अपेक्षित आहे ती शास्त्रींना, आणि शास्त्रींना अपेक्षित आहे ती पोरांना. सगळ्यांना लक्षात घ्या. एक मत असलं पाहिजे. क्षमा मागतो, राजकारणात एका घरात दोन मतं आले की विभाजन झालं. संप्रदायात एकाच गावातल्या दोन दिंड्या निघाल्या की विभाजन झालं. एकाच कोकणातून दोन दिंड्या निघाल्या की रायगड वेगळी आणि ठाणे वेगळी. एकाच गावात दोन बुवांचं बिनसलं की एकाच गावातल्या दिंड्यात मतभेद. पण माऊलींचं आणि निवृत्तीनाथ दादाचं एक मत आहे. काय ग्रेट फिलॉसॉफी आहे, काय सिद्धांत आहे. इथं कॉस्मादी गार्डा, लुसिफस, सॉक्रेटिस, हेरेटिस फिके पडतात. फक्त हे नावं घेतल्यावर बुवा शैक्षणिक पात्र मोठा आहे एवढंच कळतं. पण एक माफी मागून बोलतो, या पाश्चात्य तत्वविद्यांचे विचार पसायदानाच्या पासंगाला पुरत नाहीत. एवढे ग्रेट आहेत, आपण लक्षात घ्या, एवढे ग्रेट आहेत. प्रकरण असं आहे, दादांचं मत आहे उपजेते मरे. याच मताच्या सभोवताली ज्ञानोबऱ्यांचं विवेचन आहे, लिखाण आहे आणि मांडणी आहे. आणि ओवी प्रतिबंधात ते लिहितायत. ते म्हणाले उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. याला एक मत म्हणायचे. एक मत, एक भाव, एक सिद्धांत, एक उत्पत्ती, वेगळं काही नाही. डार्विन थोडा वेगळं बोलतोय. डार्विनचं मत आहे, जो प्रसवला, जन्माला आला आणि त्याचा मृत्यू झाला की पुन्हा त्याचं काही शिल्लक राहत नाही. हे त्याचं पर्सनल मत आहे. डार्विनच्या मताशी आपण वारकरी सिद्धांताचे लोक जुळते मिळते असू असं स्वप्नातही वाटण्याचं कारण अजिबात नाही. त्याचं मत आहे ते, आपलं नाही. त्याचा उत्क्रांतीवाद आहे. पण पुढचं वाक्य बोलतो टाळ्यासाठी, वारकरी संतांचा क्रांतीवाद आहे. ज्ञानोबा ते तुकोबान, एकोबा ते चोखोबा हा मंडल आयोग वारकरी संता एवढा प्रभावी जगाच्या पाठीवर कोणी केला नाही. लक्षात धरा तुम्ही. महिला सबलीकरण, सक्षमीकरण, आरक्षण या भूमिका कोणाच्या? संतांच्या आहेत. मीरा, मुक्ता, मीरा, गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपा, मुद्रा, सीता, सावित्री, तुम्हा सगळ्या जणींना प्राधान्य दिलं कोणी? या संस्थेने. कुठल्या? ज्ञानदेव तुकाराम, मध्यमपदलोपी. आणि या दोघांच्या मध्ये सगळं जग व्याप्त झालं. सगळे या प्रतिबंधाच्या कंपाऊंडच्या आत सदस्य बनले. वैचारिक धन घेतलं आणि छोट्या सप्ताहात, नारळी सप्ताहात अभंगाचं माध्यम स्वीकारून त्या बिंदूला गाठून त्याच्या सभोवताली फिरत फिरत काही चिंतन समाजापर्यंत मांडण्याची प्रतिभा आणि शैली संत कृपेचं देणं असल्यामुळं तुम्हाला मला करता येते. डार्विनचं मत आहे, एकदा गेला की समाप्त झाला. अजून एक मत मांडतो. तुमच्या समोर खरं मी मत मांडणं चांगलं नाहीये, कारण तुमच्या एवढा मी अध्यात्मातला वेल एज्युकेटेड नाहीये. तुम्ही न्याय, मीमांसा, व्याकरण, वैदिक व्याकरण, नवव्याकरण, वेदांत फिलॉसॉफी, ज्ञानेश्वरीची भावपराग, हे सगळं तुमचं तयार आहे. वक्ता हुशार असला तरी विद्वान असतो असं नाही, आणि विद्वान वक्ता असतो असं नाही. सोलो वादक वादक असतो असं नाही, आणि वादक सोलो वाजवतो असंही नाही. ज्यांना मैफिल रंगवता येते भजनाची त्याला वारकरी प्रमाण येतीलच असं नाही, आणि वारकरी प्रमाण ज्याला घोळून वाजवता येतात त्याला खेमटान तिलवडा कळेल असंही नाही. काहींना कळतं, काहींना उमगत नाही. काहींना दागिने उत्तम दिसतात, काहींचा कर्णच्छेद चांगला दिसतो, काहींचा फेटा अफलातून असतो. पण बोलले की निघून जावं असं वाटतं.
हे कुणाला काही जमतं, कुणाला काही जमतच नाही. एक आहे, एक नाही. आता अजून एक मत मांडतो आणि पुढे जातो. तुमच्या सगळ्यांच्याकडे पाहून मी खोलतोय, कारण तिथे श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जे काही प्रकाश योजना आहे ती इथपर्यंत छान आहे. त्यामुळे हे लोक मला प्रसन्न दिसत आहेत. या मागील लोक मला दिसत नाहीत. ते पडद्यावर वगैरे तुम्हाला स्वच्छ टिपता येतील, कॅमेरामन त्याला झूम करतील. आणि त्या चित्रीकरण करण्याला माझी प्रार्थना आहे, तुम्ही यात एवढ्या खर्चात झोपलेलं कोण आहे, जागं कोण आहे, विश्रांती कोण घेतं, प्रसादावाले कोण आहेत, ऐकणारे कोण आहेत, हे स्कॅन करा आणि सगळ्या जगाला, इंडोनेशिया पासून चायनापर्यंत कळू द्या सगळ्याला की असा हे श्रोता आमच्याकडे ज्ञाता आजही आहे. अजून एक मत आहे आणि त्या मताचं नाव 4 वाघ. बरं का विठ्ठल बुवा, त्याचं मत आहे 4 वाघ. वाट 4 वाघ, तो 4 वाघ. आणि त्याचं मत आहे यावत जीवम सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हे त्याचं मत आहे. करवीरच्या जुन्या शंकराचार्यांच्या उच्चाराचा इफेक्ट माझ्यावर तुमच्या कृपेने आहे. ते अंतःकृतांता बहिरेव शांतः. विसर्ग कळला पाहिजे, ह्रस्व दीर्घ स्वच्छ कळलं पाहिजे. काही 15 वाद्य म्हणताना एवढे रंगून जातात. सर्वस्याच्या न्यायष्ट मत स्मृतीर ज्ञान अरे म्हणू नको. आणि कधी कधी भगवंताच्या कृपेनं अशा ओंगाळवाण्याचाही ऐकायचा सुयोग आपल्याला येतो. सुयोग. आणि पुन्हा म्हणावं लागतं कीर्तनात, काय वाणी आहे तुमची, काय गायलंय आपलातून तुम्ही, वा वा वा, काय वाजवलंय यार, जबरदस्त. असं म्हणून जय विठ्ठल पर्यंत सुखात सुटावं लागतं. राजकारणात कार्यकर्ता सांभाळता आला पाहिजे, गाडीवर ड्रायव्हर सांभाळता आला पाहिजे, प्रपंचात सून सांभाळता आली पाहिजे, शेतात गडी सांभाळता आला पाहिजे, आणि गडाला फडाला टाळकरी सांभाळता आले पाहिजे. ही मोठी संपत्ती आपली. आणि मी तर आजच्या या नारळीच्या उत्सवात कॅबिनेट आहे. मला एका पत्रकाराने विचारलं, खुर्चीवर का बसता? मला कोण उभा राहू देणार आहे? त्यांना जागा पुरत नाही, म्हणून मी आधीच माझी खुर्ची रिझर्व केलेली आहे. आपण आपलं कॅबिनेट राहायचं, मस्त ऐश्वर्य संपन्न जीवन जगायचं. आपलं काय नाही, मस्त राहा टकाटक. आपलं काय मस्त. मी एवढे कीर्तन केले, हे असेच केले मस्तपैकी टकाटक, टिफवाय, खुर्ची, आसन, दंड. नाही तर काय आपलं जसं काय ओढ्यात मरे, एखाद्या गावात येऊ नको. 4 वाकाचं मत आहे, शरीर आहे तोपर्यंत मौज करा, मजा करा, कर्ज काढा, तूप पिया, घर बांधा, पीयूपी करा, एसी करा, डनलपची गादी घ्या, पुत्रोत्पत्ती करा, आनंदात जगा, गेलं की संपलं. हे मत आहे 4 वाकाचं. आता नास्तिकांचं स्वतंत्र मत आहे. तुम्हाला काय सांगायचंय? नास्तिको वेद निंदकः. वेदाची निंदा करतात ते नास्तिक. कित्येक लोक भाषणात आणि कित्येक आपले बुवा माळागंध घालू नये अवैदिक आहेत. वेदाची, श्रुती स्मृतीची, पुराणाची निंदा करतात. याला प्रमाण आहे. वेद बाह्यलंड बोले तो पाखांड. बाह्यलंड बोले तो पाखांड. त्याचे काळे तोंड जगामारी. त्याचे काळे तोंड जगामारी. त्याचे काळे तोंड जगामारी. त्याचे काळे तोंड जगामारी. वेद बाह्यलंड बोले तो पाखांड. वेद बाह्यलंड बोले पाखांड.
सत्याचे काळे तुंज सत्याचे काळे तुंज जगा सत्याचे काळे तुंज जगद्गुरु तुकोबारायला मानणारा वर्ग, गाथेचा स्टडी करणारा वर्ग, पारायण करणारा वर्ग, कंबर बांधून बाराबंदी बांधणारा वर्ग, उपासना पद्धतीनं जीवन जगणारा वर्ग, अभ्यासू वर्ग, या सगळ्यांचा स्टडी करताना असं दिसतं एकंदरीत महाराजांना मानतात पण पूरकच प्रमाण घेऊन कीर्तनात त्याचा सदुपयोग करतात. उदाहरणार्थ यज्ञ यागादी क्रियाकर्म एखाद्या सप्ताहात असलं की एखाद्या बुवाची आळी सरकती, योग याग विधीनेनो हे सिद्धी. माझ्यासारखे हळू बोल जरा हळू बोल, त्रास घेऊ नकोस, तुला अजून जगायचंय. तुझ्या पूर्वजालाही काही कळलं नाही, पुढे तुम्हालाही कळेल असं वाटत नाही. दुसरं प्रमाण काढणार, करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. एकांगी विचार करणारा कुठल्याही क्षेत्रातला मनुष्य सुखात जगणे अशक्य आहे. त्याला दोन्ही अंगाचं संमिश्र चिंतन असेल तरच माणूस सुखात जगू शकतो, अन्यथा नाही. श्रोते हो, वेदांना न मांडणारा किंवा दुसरं प्रकरण वेदानुमोदित पथाला न मांडणारा जो सदस्य आहे तो नास्तिक. हे मत नास्तिकांचंही नाही, हे चारवाकाचंही नाही, हे डार्विनचं नाही, हे महाराष्ट्रातल्या संतांचं मत आहे आणि आचार्य सिद्ध मत आहे. स्वामीजी पुनरपि जननम पुनरपि मरणम या श्लोकानं पक्क झालं की जन्म आहे मरण आहे. तुम्ही सगळे ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत. आणि पुढचं वाक्य बोलतो अभ्यासक आहेत, तिसरं वाक्य बोलतो रसज्ञ आहेत, आणि चौथं वाक्य स्वादिष्ट भाव उत्पन्न करणारे. पावमानाच्या रुचात ते बबन काका बसलेत. स्वादिष्ट या मदिष्ट या पवस्व सोमधार या इंद्राय पातवी सुता. वेद सुद्धा उद्घोषणा करतो, जे काही कराल ते स्वादिष्ट करा, उत्तम करा, आपलातून करा, देखणं करा, परिवर्तनवादी करा, आणि पुढचं वाक्य हृदयस्पर्शी करा. म्हणून भाव प्रकट करताना नाही कळायचा सगळ्या लोकांना. आपल्यातल्या आपल्यात आनंद मिळाला तरी कधी कधी टावर खालीच रेंज नसते, आणि ते हॅले हॅले कशाला हलीत होतं, काय करायला लागला तू. माझं स्वच्छ मत आहे, शहाण्या 10 लोकात जावं, वेड्या गर्दी जाऊन विनाकारण आपल्या जीवाचं वाटोळं करून घेण्याचा योग भगवंताच्या कृपेनं येऊ नये. डार्विनचं मत मांडलं, नास्तिकांचं मत मांडलं, 4 वाकाचं मत मांडलं, सांख्यांचं स्वतंत्र मत आहे. पण वारकरी संतांची जी तत्वज्ञानाची परिभाषा आहे ती पूर्वापार परंपरागत पण परिवर्तनवादी आहे. जे प्रसवलं ते समाप्त होणार. तुमच्या समोर भाव सांगतो, उवी तुम्हाला सगळ्यांना स्फूर्ती आहे, आतूनच भाव सांगतो. शेतकऱ्यांनी तिफन धरली आणि त्या चाडीवरती मूठ धरली, त्याला 3 नळ्या आहेत, बैल जुंपलेली आहेत आणि तो थाटात तिफण गातो आहे. ती काळी कुळ वडी आहे आणि ती तिची मातृदेवता आहे. त्याच्या आसवांच्या धारा लागल्यात. कृपया गाणं मला येत नाही पण भाव सांगतो. ती तिफन चालली आहे, बीज पेरल्या गेलंय, ऊन कडाक्याचं तापलंय आणि लगेच संध्याकाळी मृगाची बरसात झाली आहे. जमीन फुगली आहे आणि पेरलेला दाणा जमिनीतनं अंकुरानं उदयाला आला. त्याला हजारो दाणे आले. दाणा समाप्त झाला का अनंताला घेऊन विकसित झाला. तुमच्या सगळ्यांचे भाव आहेत हे. मी फक्त ओवी म्हणालो नाही, आशय आणि भाव मात्र तोच आहे. माणूस गेला की त्याचं येणं डेफिनेटली पक्क आहे, मात्र तो कुठल्या येवणीत येणार आहे. स्वेदज, अंडज, उद्भिज, ज्वारज, खेचर, भूचर, जलचर, त्यांनी जसं क्रियाकर्म केला असेल त्याला तिथे उत्पन्न व्हावं लागेल. काही डास होतील, काही चिलट होतील, काही कुत्रे होतील. काही मंडपात आमच्या सभोवताली कीर्तन चालू झालं की कुत्रे किंचाळतात. मी मोजेन म्हणत असतो, या गावात कुत्रे मंडपाच्या जवळ का ओरडतात. त्या कुत्र्यांना कौतुक वाटतं, आम्ही स्थानिक कुत्रे असताना हा कुत्रा इथे का आला. पण हा गावाच्या बाहेरचा सप्ताह असल्यामुळे इथे कोणाची कळवंड लागेल असं मला वाटत नाही. आणि एवढ्या गर्दीत कळवण टिकेल कशी हो. विठाल उत्पन्न झालं की त्याची समाप्ती बिनचूक ठरलेली आहे. एक सांगू का, एखादा दिवा अचानक प्रकाशित झाला, ते बघा तुम्हाला इलेक्ट्रॉन मधलं सगळं कळतंय, केवळ ऑपरेटिंग नाही. त्यात 2 प्रकरण आहेत. एक प्रकरण आहे कंडक्टर
आणि दुसरं सेमीकंडक्टर, वाहक आणि अवाहक. वायरातनं सप्लाय वाहतो, परंतु चेकअप करायला टेस्टर लागतं, हात नाही. एका गावात ग्रामीण भागात हरिपाठ झाला आणि ते चोपदार पुकारत असतात, अमुक अमुक घरी हरिपाठ झाल्यावर पंगतय हो महाराज, अशा जुन्या परंपरा. सगळे गेले जेवायला, पोरग पुण्याला, सुनबाई पुण्याला, मुलगी पाथर्डीला, आई वडील गावाकडं आले. पंगत बसली, घरातली लाईट गेली. लाईट गेल्या गेल्या तोंडात घास घालायचा. म्हातारी म्हाताऱ्याला नोवऱ्याला म्हणाली, अहो खुर्चीवर चढान वायर हलवा. मराठी कळते ना तुम्हाला? म्हातारी म्हाताऱ्यास म्हणाली वायर हलवा. तुम्हाला त्या स्पीकरवाल्याकडे काहीतरी असतं, लावलं की चमकतं, आपल्याकडे काही नाही. बायको म्हणाली, नाही तोंडात तर तुमचं वाटकुळ झालंय. लग्न केलं, फुटका चमचा नव्हता, सगळं माझ्या आई वडिलांनी दिलंय, हे उलथनं घ्यान उभा राहा. चप्पट निमुळता भाग म्हाताऱ्याने हातात धरला आणि टोकदार भाग नटावर ठेवला. नट जसा हलवला तसा म्हातारा हलवला. दृष्टांत कळला तुम्हाला? गेला, संपलं. सप्लाय आहे पण चेकअप करायला टेस्टर लागतं. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, हरिपाठात आत्मज्ञानाचा करंट आहे, पण चेकअप करायला ज्ञानी टेस्टर लागतं. लक्षात धरा. मुडदाडांच्या हाताला स्पर्श झाला की त्यांना इहलोक सोडून जावं लागतं, म्हणून जाणता लागतो. उपजे ते मरे, मरे ते झुरे. आता मेल्यावर झुरतो कसा, तर झुरण्याचे दोन भाव सांगतो, पटेल तो स्वीकारा. पहिला भाव आहे, एकाच्याकडे कीर्तन झाल्यावर मी गेलो आणि पाहिलं बंगल्यात मोठा फोटो आहे. हा कोणाचा आहे? माझे स्वर्गीय वडील आहेत, या भागाचे मोठे नेते होते. त्यांनी फार प्रगल्भ विचार मांडले, कारखाना तयार केला, शिक्षण संस्था काढल्या, पतसंस्था काढल्या, अनेकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. म्हणलं किती वर्ष झाले? 17 वर्ष झाले ते गेले. आई कुठे आहे? फिरणारा मनुष्य जेवढा चाणक्य असतो तेवढे कुणी नसतात. जे चावट आहे त्यांचाच वट आहे. ज्यांना मराठी कळली नाही ते प्रसादालाही चला. अन्नदान पुष्कळे, वाया घालू नका, पोटभर जेवा. अरे म्हणलं वडील गेले हे कळलं, आई कुठे आहे? तुम्हाला मागलच्या रूम मध्ये पडलेली आहे. महाराज कातडी गेली आहे, हाडाला अंग लागलंय, ब्लडिंग होतीये, पल्स झालेत, त्याला स्किन प्रॉब्लेम झालाय. 6 वर्षापासून माझी आई झुरते आहे. काय शब्द उच्चारला? झुरते. झुरणे शब्द असहाय्य वेदना. आता 10:30 तर वाजलेत. असहाय्य वेदना, झुरणे. दुसरा दृष्टांत, याला आता प्रतिबंध करा. दुसरी फाईल ओपन करतो. झुरणे. एक कॉलेज स्टुडंट पोरगा मी पाहिला, त्याची बुलेट गाडी, त्याला स्वतंत्र लाईटचे इंडिकेटर, पितळी मूठ, माग चिखल माती खडा येऊ नये म्हणून माग एक कॅप मागलच्या टायरला, त्याला एक पितळी सिंह, त्याला असे दात, त्याच्यात एक कडी. ऐकताय ना जरा? बघा ना माझा ऑब्झर्व कसं आहे बुलेटचं ते. त्यांनी किक मारलेली आणि शाळेच्या कॉलेजच्या ग्राउंडवर तो चक्रा मारायचा आणि आवाज मुद्दाम सायलेन्सरची ढोलकी फोडलेली. त्याचं नाव मी ठेवलं प्रेमवीर. स्वातंत्र्यवीर नाही, प्रेमवीर. प्रेमवीर. किक मारली तो बटबट 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 करत निघाला. त्याला मी बाजूला घेतलं. मला एवढा प्रयत्न कशासाठी? गुलाबाचं फुल हातात आहे, धावपळ करतो, टायर कट मारून मारून उगाळल्या गेलेत, सायलेन्सरचा आवाज मोठा येतोय, प्रदूषण वाढायला लागलं, एवढा प्रयत्न का करतो? म्हणला तुम्हाला कळलं नाही महाराज? म्हणलं नाही, म्हणूनच मी महाराज आहे. संतोष बुवा ठीक आहे. 15 दिवसांनी भेटला. म्हणलं प्रयत्न कुठपर्यंत आला? तो मला पाकळ्या गळून पडल्या गुलाबाच्या, काटे हातात आले, पण रिस्पेक्ट मिळाला नाही. झुरलो. दृष्टांत नाही कळला? जाम झुरलो, पण हसली सुद्धा नाही. लग्न बाजूलाच, नुसतं हसणं. आता मी हसतोय पण कॅमेऱ्यावरला स्कॅन करता येत नाही. आमचा त्रिंबक बुवा नाशिकर, पुंडलिक बुवा, मी शास्त्री आळंदीचा कालखंड, ते आणि मी दोघं हसतोय पण ते ओठ दिसत नाही स्वच्छ.
पण मी स्माईल करतोय मस्त. त्याला यश नाही आलं. अंतिम मी त्याला पद दिलं, अरे एवढा झुरलास पण अजून तो नैष्ठी ब्रह्मचर्य पाळे, लग्न नाही त्याच. होणं न होणं त्याच्या हातात आहे. मला कधी कधी जाम राग येतो. मंडपात मला एक खुर्ची टाकतात, आपण एकांतात चर्चा करू. या सगळ्यांनाच ओपनली मीडिया तंत्रासमोर सगळं बोलू नये, कारण क्लिपा व्हायरल होऊन कटिटमोर सोडतात ते सगळे लोक. चला, उपजे ते मरे ही चिंता आणि चिंतनाची भूमिका झाली. पुढचं प्रकरण आहे मरे ते झुरे. यातलं भागवत सांगतो तुम्हाला मी. श्रीमद भागवतात बबन काका 28 नरकांच्या कुंडांची गती मांडली आहे. किती? म्हणजे परमेश्वर भगवानांना माहिती आहे, नारायण महाराजांना माहिती आहे. 28 कुंड मांडलेत शुकदेवांनी राजा परीक्षितासाठी, आणि ज्ञानसत्र चालू आहे. आणि ते एका एका कुंडाची गती ऐकून हृदय शुकदेवांचं विदारक झालं की अरे बाप, हे कृत्य केल्यावर हे भोगावं लागतं, असं केल्यावर असं करावं लागतं, ते केल्यावर ते होतं. म्हणे हो, एवढं भोगावं लागतं. मग काय? कारण देह, स्थूल देह, लिंग देह आणि अंतिम टप्प्यात सूक्ष्म देह. जो देह मायक्रोस्कोपीतनं दिसत नाही पण मृत्यूनंतर त्याचं अस्तित्व असतं, असा देह दिला जातो. आणि त्या कुंडात त्या जीवाला तो भोग भोगावाच लागतो. म्हणून त्याचं नाव आहे मरे ते झुरे. जे जे मरतात ते झुरतात. उपजे ते मरे, मरे ते झुरे. पण उत्तरार्ध असा आहे, जन्म जन्म न अर्ध मला जोडलेले आहे. काही काही तर आम्हाला म्हणतात हनुमान जन्माला येता का? जन्माला जन्म न अर्ध आहे ना. अव्याकरण मधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम देशच मपत्त सहितम त्रयमिदं कृतम वरम न कृतम. जन्म अनेक जन्म झाले पण ईश्वराशी नातं जोडता आलं नाही. उपजे ते मरे, मरे ते झुरे. पण उत्तरार्ध आहे जन्म एर झारे, वाया गेला. पुढचं टोक आहे एक रूप. ज्याच्याशी एक रूप व्हायला पाहिजे ते ब्रह्मतत्व न कळल्यामुळं एरझार झाली. याला दृष्टांना नीट ऐका आणि समीक्षा करा. जुन्या पाटलांच्या, पटवर्यांच्या, कुलकर्ण्यांच्या, देशमुखाच्या वाड्यात भिंतेला एक घड्याळ असायचं आणि त्याला लोलक असायचं. कंटाळे तुम्ही सगळेजण? लोलक. आणि ती पळी अशी टक 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 टक. त्याची लय एकच बरं का, ती टक टक नाही, टक 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 टक. ज्याची टटाकटक झाली समजायचं सेल वीक झाला. ती टाकच पाहिजे. पळी पळी. सुशीलाताई, जर मी सिनेमात नाटकात असतो ना तर भाऊ कदम असतो महाराष्ट्राचा. हे ओपनली मंडप असल्यामुळे मला म्हणायची गरज नाही चला हवा येऊ द्या, इथे तुम्हाला झेंड्यावरून कळून बघा. पताक्याच्या ध्वजेवर बाबा कशा लाख लाख फिरतात ते बघा जरा. तिकडे तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे होता रे मुरदाड लोकांच्या. तिकडे बघा जरा. कीर्तनकाराचं लक्ष सगळीकडे ड्रायव्हिंग करताना असलं पाहिजे सगळ्यांचं. टाळकरी काय कोणकोणता आहेत, काय बोलतात एकमेकात, मोबाईल काढला का, त्यांना पटलं का, चेहरा काय सांगतोय स्कॅन करता आलं पाहिजे. मला तर टाळकरी वाचता येतात. काही काही आपलेच आपला उपहास करतात, समजावं ते फार मोठे आहेत, फार पाठांतर आहे तुमच्या. खरं तर तुम्ही कीर्तनात उभे नसावेत, एकांतात साधना करावी. साथीदार शब्द आहे टाळकरी वादकाला. काय शब्द आहे? कीर्तनकार कॅबिनेट आहे, तुम्ही राज्यमंत्री आहेत. अर्थात तुमच्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे. ज्याला स्वर, ताल आणि पाठांतराचा अभाव आहे विद्वत्तेला, त्यातला एखादा सदस्य गेला तर त्याला राजीनामा द्यावा लागतं. आय एम प्रेसिडेंट. मला डगमगायचं कारण नाही की स्वर गेला आणि प्रमाण नाही. मला तू म्हणूच नको, सगळं मी म्हणतो. विठाला विठाला. त्या घड्याळाला जरा लक्ष द्या. माझा मुक्काम ठरला तिथे, मला झोपच येईना.
बुवा लोकांना उतरायला खोली म्हणजे समाज मंदिर, ग्रामपंचायतचा हॉल, केंद्रीय प्राथमिक शाळेची जागा, पाटलांचा वाडा, जरा जुना किंवा एखादा बंगला, पोरं पुण्याला, राहायला कोणी नाही, इथे तुम्ही थांबा अशा. आणि बरोबर आहे, जिथे कोणी नाही तिथंच बुवा मुक्कामाला असावा. नाही काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या. मी प्रमाण दिलं ना तुम्हाला, प्रमाणाचा अभाव नाही आपल्याकडं. एकांतवासी, मी एकांतात होतो, ड्रायव्हर पुढच्या रूम मध्ये पडला आदरणीय विठ्ठल बुवा, आणि त्या खोलीत होतो, त्या घड्याळ चालू टक टक, मला झोपच येईना. मी त्या घड्याळाजवळ गेलो, त्याची काच वर केली, त्या लोलकाला जरा असं धरलं, बेटा किती रे त्रास आहे तुला. मेडसिंगी ते पाथर्डी, मोहटा ते पाथर्डी, शिरूर ते पाथर्डी, राहेमो ते पाथर्डी, मुंगसवाडा ते पाथर्डी, रूपपूर ते गोमळवाडा, गोमळवाडा ते पिंपळनेर, पिंपळनेर ते पुणा पारगाव, किती चक्रा चालल्या तुझ्या. तर म्हणलं महाराज काय करू, फिरावं लागतं. पण त्याच्या डोळ्यात पाणी आलं. घड्याळाचे आत्मचरित्र नीट ऐका, प्रबंधच आहे उत्तम, एक लेखच आहे. घड्याळ मला बोलायला लागलं, महाराज इतक्या महाराजांनी इथे मुक्काम केला, पण आपुलकीनं आस्तेवाईकपणी प्रेमानं हात फिरून मला विचारणा करणारं कोणी भेटलंच नाही. तुम्ही एकटे भेटलात, मला जवळ घेतलं, माझ्या पाठीवून हात फिरवला. मला संन्यास घेतल्यावर आता कोणाच्या पाठीवून हात फिरू. म्हणून तुम्हाला मी ओपनली सांगतो, महाराष्ट्रात कुणी किती विनोदाचार्य झाला तर मी किंग नाही, दिस इज अ किंग मेकर. माझे फड जिंकून झाले सगळे आता. आणि कोणी एखादा बुवा म्हणला मला तुमचं कीर्तन आवडलं नाही, तू बोलूच नको मला, तू आराम कर, तुझा मठ बघ, तू बघ, गाई फी बघ, जरा शेळ्या फेळ्या घे, तुला काय घ्यायचं. तू कोणाला सांगायला लागला आणि काय करायला. तुमच्या कृपेनं अशी तो हिमालय पादाक्रांत करून मला झालंय सगळं. त्यामुळे कोणी म्हणलं पटलंच नाही ना आवडलं नाही, अरे तुझ्या बायकोचं तुझं पटलं नाही, माझं कधी पटणार आहे तुझं. दृष्टांत संपला. घड्याळ रडायला लागलं आणि मला म्हणालं, महाराज हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा, ज्ञानोबाऱ्यांच्या भावनेप्रमाणे मला त्रास होतोय, पण एक तुला शंका विचारू का घड्याळा. तो म्हणला बोला ना महाराज. अरे म्हणलं एवढ्या चक्रा मारतोस, वर किती वाजलेत. जरा गांभीर्याने ऐका बरं का दृष्टांत, केवळ हसणं नाही, गांभीर्य पण पाळा, जरा शब्दातला ओझ पाळा. किती फिरतोस, वर किती वाजलेत, तास काटा कुठे, मीटिंग तो मिनिट कुठे, सेकंद कुठे. मला महाराज माझं फक्त जाणं येणं चाललंय, वर किती वाजले कळत नाही. दृष्टांत संपला. श्रवण करणाऱ्या माता पिता पुत्र कन्या आणि सगळ्या मंडळीनो, जीवरूपी घड्याळांनो, तुमचा प्रवास खूप चाललाय, दगदग खूप चाललीय, शेड्यूल बिजी आहे, कष्ट खूप करतायत, पण आपल्या जीवनात किती वाजलेत याचं भान राहावं याकरता नारळी सप्ताह लक्षात धरा. किती वाजलेत आणि किती शिल्लक आहेत हे ज्यांना कळतंय त्यांना भगवान बाबा कळतील, त्यांना वामन भाऊ कळतील, त्यांना नगर नारायण महाराज कळतील. मी एक पेपरवाल्याला स्टेटमेंट करतो, आर्टिकल लिहितील ते कदाचित कुणी असतील तर. मीडिया तंत्र तर चालूच आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडियाला. ज्यांना व्हायचं भाग्यवान त्यांनी भजावा भगवान. 6 भोग आहेत म्हणून भगवंत आहे आणि सामान्य नाही. माझ्या लहानपणी राजुरीला मी पाहायचो, भीमसिंह महाराजांच्या बग्ग्या यायच्या, आमच्या त्या विघणे बांधवा विचारा, अशा बग्ग्या थाटलेल्या, कर्णकुंडल, चांदीच्या काठ्या, पिंपळ पाणी फेटा, शेरवाणी घातलेली, काय थाट. श्रीमंत लोक अब्जाधीश ओवाळायला यायचे आणि ते स्वागत आगत झालं की राजबिंडा एखादा राजा एखाद्या राज्यातून गावात प्रवेश करतो की काय असा भास समाजाला होत असायचा. वैराग्य तर असावंच, पण मी जरा विवेकासहित वैराग्य नाही बोलत, वैराग्यासह संपत्ती असावी. वैराग्य वैराग्य इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत. ओरडू नकोस, ओरडू नकोस, ते माझ्या पाठ झालेलं आहे सगळं ते, आणि तू सांगू नको मला. वैराग्य काय? उदाहरणार्थ माझ्या कीर्तनाला तुमच्या सांगण्यावरून शास्त्री प्रसन्न झाले, उदाहरणार्थ
रोजच्या बोर्डना तुम्ही किती देता काय 51 41 51 देत असताल समजा, मला 61 भरले त्याने. तुम्ही देऊ नका, बोलायला काय प्रॉब्लेम आहे? दारिद्र्य का ठेवता? एवढी संपत्ती ना आपल्याला, आपण कमीच का? मला सांगा, हा सप्ताह ऐश्वर्य संपन्न आहे की नाही? मग कमी काय घ्यावं? यांनी सांगितलं शास्त्रीजी मस्त. ते म्हणजे अरे ऑनलाईन मी ऐकलंय त्याचं. अरे भगवान, त्यांना 61 भर. कोणीतरी म्हणलं ते फार हे बावळट सारखं खाली बसतो, मूर्खासारखा बोलतो बाईस खाली. 61 भरले त्याने 61 भरले. पण ती भर जरी विद्वत शाल, शृंगेरी पीठात न्यायाची परीक्षा दिल्यावर जी विद्वत शाल देतात ती विद्वत शाल 10-5 हजाराची. हे अंग पुसणं नाही, खाली झाकत नाही, वर गुंडाळल्या जात नाही. कुंडली कशाला आणता रे त्या शाली? दरिद्री कोणीकडची ती नख सिकांत अंगठ्यापासून सेंडीपर्यंत पुरावी, त्याला शाल म्हणावं. पंचे उडले हे सत्कार करायचा, राहू दे तुला. थंडीच्या काळात तुझ्या वाड्यातल्या कुत्र्याला पांघरून टाकते. तेवढं दारिद्र्य मला आलं नाही. ती विद्वत शाल 10 ग्रामची अंगठी वैडूर्याची. कोणती? वैडूर्य पाचू. विद्वत शाल 31 हजाराची. 10 ग्रामची अंगठी आणि 61,000 दक्षिणा या सप्ताहात मला द्यायला आले. ऐकताय ना? ती चांदीच्या ताटात मी स्वीकारली. ऐकताय ना? कीर्तन झालं, बाबांच्या पादुकाजवळ गेलो आणि ते ताट, दक्षिणा, शाल आणि अंगठी चरणावर समर्पित केली. याचं नाव वैराग्य. पदार्थ मिळावा मग त्यागावा, मिळालाच नाही. ज्याचं झालं नाही त्याला म्हणलं आपल्याला लग्न आवडत नाही. मला बाया माणसाचं नाव घेतलं की डोकं उठतं. विठाला विठाला मीठ लावून फुटाणे आणले का माऊली? बाबा घ्या. हे म्हणले मला आवडत नाही. आवडत नाही काय तुला जात नाही? पदार्थ उपभोगाला शरीर उत्तम असावं आणि मग ते त्यागावं. एक वाक्य बोलू का? अशक्त सहज साधू. मला सगळा श्लोक आठवत नाही आता, विसरलाय. अशक्त सहज साधू निर्धनो ब्रह्मचारीच वृद्धा नारी पतिव्रता. एक चरण राहिलंय. वृद्धा नारी पतिव्रता, अंडरलाईन. वृद्धा नारी पतिव्रता. आणि अशक्त सहज साधू. उठता येईना. बाबांची फार त्याग आहे. त्याग नाही, त्याला खायला मिळालं नाही, मरायला लागले. विठाला विठाला श्रोते हो, उपजे ते मरे ते झुरे. जन्म एर झारे, करण्यात वाया गेला. पण एकरूप कृष्ण आहे, त्याच्याशी जीवाला ऐक्य करता आलं नाही. दुसरं चरण म्हणतो मी माझ्या स्वरात. ते हे कृष्ण नाम गोपी संगे में, ते हे कृष्ण नाम गोपी संगे में, ते हे नाम गोपी संगे में, ते हे नाम गोपी संगे में, ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे. वाजवा. ते हे कृष्ण नाम गोपी संगे. नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. नंदा घरी सोहळे
नंदा घरी सोहळे नंदा घरी कृष्ण नाम ते बिचारे चाललेत. त्याचं कारण आहे त्यांच्याही क्रीडा उठणं सुद्धा ह्या सुद्धा बालक्रीडाच आहेत ना. काहींचं ट्रॅफिक जाम होतं, गाड्या अडकतात, त्यामुळे ते बिचारे जातात. सुखात जावात हीच बाबांना प्रार्थना आहे. ते हे कृष्ण नाम ज्या ब्रह्माला जीवानं स्वामीजी एक रूप करायचे तो परमात्मा नंदांच्या घरी बालक क्रीडा करतो आहे. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. आहा हा हा. परमात्मा ब्रह्मांडाचा नायक नंद पाटलांच्या वाड्यात आनंदाच्या बालक्रीडा करतो. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे नंदा घरी सोहळी बालक्रीडा. मला वाटतं जास्त न लांबवलेलं बरे. अमर अमरे अमरकंद खरे होवणी गोजिरे दूध मागे. मर हा शब्द जीवा करताय, नाशी हा शब्द जीवा करताय, अविनाशी पद ब्रह्मा करताय. उपाधी ज्याला नाही ते ब्रह्मतत्व आहे, उपाधी ज्याला आहे ते जीव तत्व आहे. शीत उष्ण ज्याला संभवतो त्याला जीव म्हणावं. शीत उष्णाच्या पलीकड परतत्व आहे त्याला ब्रह्म म्हणावं. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणे ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. ते ब्रह्मतत्व गोपाळांच्या नंद पाटलांच्या मैया यशोदेच्या घरी बालक्रीडा करत आहे. आणि त्याचं पद आहे अमर आहे. तो अमरेंद्र आहे. इंद्र ब्रह्मा चंद्र यांना एक ठराविक कालखंड आहे. 5, 3, 4, 12 61 वर्षाचा कालखंड आहे. पदनिवृत्ती झाली की तो माझी होतो. इंद्रपणाची उटी उतरे बास येऊ लागती माघारी मृत्यू लोका. त्याचा पदकाल संपला, रिटायरमेंट होते. परंतु जे मूळ ईश तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, हरितत्व आहे त्या पदाला भय नाही, बाधा नाही आणि सत्तेला काही ठराविक कालखंड नाही. सदैव सातत्य सहित ज्याची सत्ता आहे ते हरितत्व आहे आणि त्याला अमर पद आहे. अमर अमर आहे, त्याला मरपद नाही. मरपद जीवालाय तो अमरपद खरे, तो खरा आहे. तर कंद हा शब्द उच्चारला संगत्यासी चंदनाच्या झाडाला किंमत आहे, चंदनाच्या फांदीला किंमत आहे, चंदनाच्या पाल्याला किंमत आहे, चंदनाच्या आंतरसालीला किंमत आहे का चंदनाच्या खोडातील आतल्या सुगंधी गाभ्याला किंमत आहे. एका शेतकऱ्याला मी म्हणालो जरा चंदनाचे लाकडं मला मिळाले तर बरं होतील. ट्रॅक्टर भर त्याने आणून दिले, फांद्या तोडून. म्हणलं अरे याचा उपयोग काय, तुम्हाला राहू द्या, शेवटी कामाला येतील. चंदनाच्या खोड्यातील गाभा लागतो. घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारुगंधम. जेवढं उगाळाल तेवढा त्याचा सुगंध दरवळतो. ती चंदनाची छोटी कांडी खडूच्या आकाराची गाभ्यात असते. तसं जगत चंदनमय आहे. विकास ह्या फांद्या निगमकल्पतरोर, परंतु त्यातला कंद आहे ना सत्स्वरूपता, चित स्वरूपता आणि आनंद स्वरूपता ते ब्रह्मपद आहे. तो आनंद कंद परमात्मा आहे. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ पूजी दिनकाळ आत्मा राम. आदिनाथ मत्स्येंद्र गोरक्ष आणि गहिणी अनुपम शिलेवर गहिनीनाथांच्याकडनं जी मला दीक्षा आणि शिक्षा मिळाली त्याचा परिपाक असा झाला, परिचर्या सेवेचा परिपाक असा झाला की सगळं जगत मला आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. मराठीत विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आणि उपनिषद ईशावास्यमिदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन तक्तेन भुंजी था मा गृध कस्य सिद्धनम. सगळं जगत मला हरिमय वाटायला लागलं का गुरुकृपेचा प्रसाद मला प्राप्त झाला. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ
परिणाम पूजी दिन काळ आत्माराम. आता शेवटच्या चरणातही शिष्याचं आणि गुरुचं मत एक आहे आणि घराचं आणि घरातल्या सदस्याचं मत एक आहे. पूर्वीचं सूत्र शेवटी आता हा अनुबंध लावत असताना पूर्वी काय उपजेते मरे, खाली सांगता करताना पूजी दिन काळ आत्माराम. ज्ञानोबारे हरिपठात तोच भाव सांगतात. ज्ञानदेव म्हणे भजा आत्माराम. अन्यत मठात जात सुबोध भानू नावाचा ग्रंथ आहे गुलाबराव महाराजांचा, ज्ञानेश कन्या. बाबाजी महाराज पंडितांनी विचारलं, माझी बायको मंदिरात जाण्याची इच्छा करते, काय करावं? प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज बाबाजी पंडिताला म्हणाले, हृदयातच परब्रह्म साठवलेला असेल तर मंदिरात जाणं व्यथा खर्च आहे. दृष्टांत संपला. आतच परब्रह्म ही जाणीव एकदा का गुरुकृपेनं झाली तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांता सिकामू विषयावरील लटका, अज्ञानी, भ्रांत आणि अहंकारी या चार काटेरी कुंपणाला गुरुकृपेने बाजूला काढलं की हृदय कमलातला आत्माराम साक्षात्कारच देतो. विठोबा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज, सद्गुरु भगवान बाबा वामन भाऊ महाराज, भीमसिंह महाराज, भारत माता की ज्यांनी भारताला संविधान दिलं त्याही बाबासाहेबांच्या स्मृतीला आज अभिवादन करून माझ्या कीर्तन सेवेला या ठिकाणी विराम देतो. करबिली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. बास ज्ञानेश्वर वादकाला आणि वक्त्याला माईक कंट्रोलिंग पॉवर फार अवघड आहे. म्हणून खासदार सगळेच असतात, स्पीकर एखादाच असतो, बुवा सगळेच असतात, पण माईकचं नातं एखाद्याच जुळतं, सगळ्यांना जुळत नाही. काही लोक त्याचं चुंबन घेतात. मग त्यांना तुम्ही विचारा, यावर हे जे कवच आहे जाळीचं, याला कधी मायक्रोस्कोपीतनं तुम्ही पाहिलंय का? नाही. यातलं मॅग्नेट साफ केलंय का? नाही. याला एवढे छिद्र आहेत की यात अनेक अनंत गायक बुवा पोवाडेवाल्यांच्या सूक्ष्म जंतूंच्या इफेक्टानं हा मैक जर बुवा गायकाच्या ओठाला चिटकला तर मग तुकोबरायांचं वचन सत्य होतं, एरती माईक. पण इथे हा एरती माईक नाही, भगवानगडावर हा सामायिक आहे. जे ज्ञाते वेल एज्युकेटेड ऐकणारे ते टाळ्या वाजवतात, मुडदाड पंक्तीवाले निवांत सगळे, हे परसादावाले. माझं म्हणणं आहे मंडपात शार्प 10 लोक असावेत, पण ते रिस्पेक्टिव्ह असले पाहिजेत, प्रसन्न असले पाहिजेत. हजारो टकोचे नको, 4 टाळकरी पण उत्तम सुसंबद्ध. पखावज एकच पण लवेला चाटीला मूळ स्वराच्या खर्जीला कणेक 10 वाजला की वक्ता फुलला पाहिजे. मी अमृतानुभवातला एक भाव सांगतो. मला तुमच्या सगळ्यासमोर अमृतानुभवातले 65तले ज्ञानेश्वरीतले गाथ्यातले हरिपाठातले भाव सांगायला दडपण आहे, भय आहे, भीती आहे. परंतु मी माझ्या एका ज्येष्ठ मित्राच्या मंडपात छत्रछायेखाली माझ्या वक्तृत्वाला बहर आणतोय. तुमच्या मदतीची मला आवश्यकता आहे. अमृतानुभवातल्या ओवीचा भाव सांगतो शास्त्रीजी. ज्ञानोबाराला त्या काळातल्या पंडितांनी विचारलं, वाचस्पतींनी विचारलं, कर्मपाठींनी विचारलं, घनपाठींनी विचारलं, त्या काळातल्या अद्वैत वेदांतातल्या तत्ववेत्यांनी विचारलं, नैयायिकांनी विचारलं, त्या पीठावर असलेले त्या काळातले रामानुज, रामानंद, वल्लभ, शंकर या सगळ्या आचार्यांनी विचारलं 11व्या-12व्या शतकात की तुम्हाला हे भाव स्फुरतात कसे.
अमृतानुभवातले ज्ञानेश्वरीतले पैलू पडतात कसे, आणि सगळे शब्द आणि अक्षर भाव उत्पत्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करतायत की आम्हाला स्वीकारा. आपण जसं म्हणतो नारळीत, मला एक प्रवचन, मला जरा बोलवा बर का, निदान मी आलो तर नारळ द्या, मला जवळ घ्या, ही भावना आहे प्रत्येकाची. मला मंच द्या, मला स्टेज द्या, मला माईक द्या, माझा गुणगौरव करा, ही जशी मानवाची अपेक्षा आहे, राजकारणात पदाची अपेक्षा आहे. ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम ह्या शावदिंको गता, ही जी भावना आहे तशी अक्षरांची भावना आहे. मी स्वर व्यंजन सगळे आले, त्या सगळ्यांची भावना आहे की जरा तुमच्या ज्ञानेश्वरीत मला घेतलं तर बरं होईल. आणि प्रवरेच्या संगमावर शिवालयात श्रीमंत निवृत्तीनाथ दादांच्या कृपेनं कृपांकित असं लिहिले, कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट साधकांचे मायबाप ज्ञानोबराय म्हणाले, चिंता करू नका, आतापर्यंत पंत झाले, आतापर्यंत संत झाले, आतापर्यंत महंत झाले, पण त्यांना एखाद्या संप्रदायाची, एखाद्या आचार्याची आणि एखाद्या वादाचा प्रतिबंध होता. मी मुक्त जीवन जिगारत तुम्हा सगळ्यांना मुक्तकंठात PhD केल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही चिंता करू नका. आणि मग ज्ञानेश्वरीचा अमृतानुभवातला भाव फुलायला लागला तर ते सगळे आचार्य माऊलींना श्रवण करायला लागले. तुमच्या सगळ्यांच्या समोर मी काय बोलणार आहे, तुम्ही अध्यापक आहेत, पण द्वैती, अद्वैती, केवल अद्वैती, द्वैताद्वैती, शुद्धाद्वैती आणि अलीकडच्या काळातले मध्वाचार्य म्हणजे ते मधुराद्वैती, हे सगळे जण म्हणाले की माऊली काय स्फूर्त आहे तुम्हाला, काय शब्दांची फेक आहे. आणि माऊलींची भाषा आहे परतत्व स्पर्श. श्रोता आणि वक्ता या दोघींचं नातं जुळवण्याची जी प्रतिभा आहे ती कैवल्य चक्रवर्ती माऊली खेरीज अन्यात नाही असं मी म्हणत नाही, पण ही विशेष आहे. माऊली म्हणाली, मला कसं स्फूर्त ते सांगतो. तुमच्यासारखे ज्ञाते दंडी आचार्य किंवा मुंडीत आचार्य माझ्या समोर तुमच्या पंथ परंपरेचं पांघरून घेऊन बसतात आणि तुमच्या प्रसन्न नजरेमुळं माझ्या 65चं अमृत अनुभवाचं, ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचं अष्टदलाचं कमल उगवतं, फुलतं, स्वादिष्टित होतं आणि स्त्रिकेशर पुकेशर डुलायला लागतात. त्याचं कारण आहे तुम्ही श्रोतेत ना, सूर्य किरणाचं तेज माझ्या कमळावर टाकता म्हणून मी विकसित होतो. काही बावळटांना कळत नाही कमळ कमळ, अरे ते कमळ जुनच आहे. ज्याचे नाभी कमली जन्म चतुराणना, नेत्र कमल, कर कमल, मुख कमल, या 2-3 इंद्रियाला कमल म्हणलंय, अन्य इंद्रियांना कमल म्हटलेलं नाही. हे तुम्ही तुमचं ऑब्झर्व करा कीर्तनानंतर निवांत. याला अष्टदलाच्या पाकळ्यात तुम्ही सगळे ज्ञातेत शास्त्री आणि स्वामींच्या कृपेनं कृपांकित आहेत. हे हठयोग प्रदीपिका नावाचं प्रकरण किंवा परशुराम कल्पसूत्र नावाचा अद्वैत श्री विद्येचा ग्रंथ पाहिला तर अष्टदलातले एक एक कमल विकसित होतात, सहस्राधार भेदल्या जातं, कुंडलिनी जागृत होती आणि मग त्या समाधीचा उपभोग त्या महापुरुषाला घेता येतो. ज्ञानोबराय म्हणतात, कुंकुम चर्चित लालबुंद वेडा घातलेली ती निवांत आ करून बसते. मी एक वाक्य त्या कोटरवनच्या नामसप्ताहात बोललो होतो. काही ठराविक वारकरी संप्रदायात फिलॉसॉफर लोक आहेत, काही ठराविक. काश्मीरी शैवागमनात चैतन्य महाराज दिगलूरकरांना टाळून चालणार नाही. LLM आणि लॉयर म्हणून माणकोजी महाराजांचे वंशज जयवंत महाराज बोधल्यांना स्वीकारावं लागणार आहे. आणि या सगळ्या ग्रेट फिलॉसॉफर लोकात जरा हायकमांड म्हणून ज्ञानेश्वरीचा भावपराग आणि हरिपाठाची भाववृत्ती जगाच्या समोर दुंडा महाराज आणि गुडार्थ दीपिकेचे करते गुलाबराव महाराज ज्ञानेश कन्या यानंतर विकसित कुणी मांडली असेल ते डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री साळुंखे यांनी. काही मीडिया तंत्र विचारेल तुम्ही वर्णन का करता, माय फ्रेंड यार, द ग्रेट फिलॉसॉफर. मी माझ्या माणसाचं वर्णन नाही करायचं होतं, काही सावत्र भावाचं वर्णन करील. यावर काहीला आवडेल ना आवडेल ते करतील काय, बोलवायचे नाहीपेक्षा वाकडं काय करतील दुसरं. मला एक शहाणा म्हणला तुमच्या अंगावर कपडा ठेवणार नाही, मला नाहीतच तर ठेवतो काय. हा गडावर कीर्तन श्रवण करणारा वर्ग
सातारकरांचं, माझं, शास्त्रींचं ऐकून जाणता श्रोता आहे. एक वाक्य बोलतं, तुम्ही सगळे टाळ्या द्याल आणि प्रसन्न व्हाल. तुम्ही वाक्य ऐकल्यावर. क्रिकेटचा मॅच जेव्हा रंगला जातो तेव्हा बॅट्समन बॉल मारतो आणि कॅच करणारा प्लेयर जीवाचं रान करतो. बॅट्समननी बॉल मारलाय पण ग्राउंडच्या बाहेर बॉल न जाता पडत, आदळत, लागत, घसरत, उडी मारत, झोपत तो बॉल कॅच करतो. मग त्या बॅट्समनला आनंद होतो की मी टाकलेला बॉल कॅच करणारा कोणीतरी आहे. तद्वत वक्ता शब्दरूपी तत्वज्ञानाची बॅटिंग जेव्हा करतो आणि बॉल तुमच्याकडे येतो तेव्हा ग्राउंडवर कॅच करायला हात असतात आणि तो शब्द करायला, कॅच करायला कर्णेंद्रिय असतात. लक्षात धरा तुम्ही. मला चोखोबारायांचा एक अभंग आठवतो. श्रवणांचे श्रवण, घ्राणाचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित. हे करण्यासाठी कान चांगले असावे लागतात, करणे नाही करण. ऑपरेटिंग चांगली आहे, चित्रीकरण अफलातून आहे. या कीर्तनात माझं चित्रीकरण मला आत्ता लाईव्ह पाहता येणार नाही, पण कीर्तन झालं जय विठ्ठल की मग मी ते पहाटपर्यंत पाहत बसेल आणि मग माझ्या जीवनात दिवाळी पहाट उगवेल. याच्यात काही माझे मित्र आहेत. पुढचं आश्चर्य आहे तुम्हाला, काही मैत्रिणी आहेत ज्यांच्या अंतःकरणात जळगाव स्थापित आहे. त्यांना वाटतं बुवांना मैत्रीण असते. अरे असते यार, बुवा फ्रँकली पाहिजे. उगी कुजट, कर्मट, चुरगाळीले कपडे, नको तेव्हा वैराग्य, हे फालतू पण नाही, स्मार्ट पण. आणि कीर्तनकार, गायक, वादक देखणा असला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे काय? अंतःकरण चतुष्टयाची त्याची शुद्धता असली पाहिजे. मी आळंदीला असताना आमच्या सगळ्यात आवडीचा विद्यार्थी, आमच्या समकक्ष, आमचे विवेक, स्मार्ट, ते अजूनही त्याचे ओठ लाल बुंद दिसत आहेत देखण्याचं. मी महाराष्ट्रात, भारतात कीर्तन करताना प्रवासात कुठे मरू दे, पण माझी अंतिम इच्छा आहे, माझी उत्तर क्रिया सिद्धेश्वरात शिरूरला करा. का? तिथे कावळेत म्हणे. अरे माझं येणं जरी तुमच्यात नसलं तर वार्षिक नारळीतला माझा हा सर्वे सगळा स्कॅनिंग आहे. आणि हे आपल्याच जवळचेच आपले असतात असं नाही. त्यामुळे वार्ता मला कळली.